जय भीम पॅन्थर एक संघर्ष चित्रपटाचे सहनिर्माते रामभाऊ तायडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, काय भावना व्यक्त कराल? उद्या जय भीम पॅन्थर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्रामधील आंबेडकर अनुयायांना सप्रेम जय भीम. आज हा जो चित्रपटाची जी पूर्ण सोशल मीडियाला पूर्ण जो प्रचार झाला महाराष्ट्रभर आणि गावागावामध्ये जी हवा झाली जय भीम पॅन्थर संदर्भात, सगळीकडे माहोल नुसतं जय भीम पॅन्थरचा आहे. तर खरंच मला आणि माझ्या संपूर्ण टीमला एक आनंद झालेला आहे. आणि आम्ही जो चित्रपट जो काढण्याचा प्रयत्न केला, जो छोटा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आमचे जे आदर्श आहे शिलबोधी भंते यांच्या संकल्पनेमधून जो जो जय भीम पॅन्थर निघाला आहे आणि त्यांनी जो त्याला आशीर्वाद म्हणून जो सपोर्ट केलेला आहे त्या जय भीम पॅन्थरला, आणि जे काही आमची टीम आहे त्यांनी सुद्धा ह्या जय भीम पॅन्थरला सपोर्ट केला आणि याच्यामधून आम्ही हा पिक्चर जय भीम पॅन्थर हा जन्माला घातला. आणि आज तो जय भीम पॅन्थर संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतभर त्याची एक मोठी त्याचा प्रचार सुरू आहे. आणि उद्या हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. याच्यामध्ये मान्य का, याच्यामध्ये चित्रपट काढताना संघर्ष झाला, तो आतापर्यंत संघर्ष होता. म्हणजे काल जो आम्ही चित्रपट जेव्हा आम्ही सुरुवात केली शूटिंगला, तेव्हापासून तर आतापर्यंत संघर्ष होता. आणि आत्ता आम्हाला 1.5 तासापूर्वी आम्हाला त्याचं हे मिळालं, सेन्सरचं सर्टिफिकेट मिळालं. म्हणजे त्या चित्रपटामध्ये कुठलीही शिवीगाळ नाहीये, कुठल्या जाती धर्मावर आक्षेप नाही किंवा त्याच्यावर शिवीगाळ नाही आहे. आणि अशा या पद्धतीने आम्हाला सेन्सॉर बोर्डाने आतापर्यंत रखडलं होतं, पण तरी सुद्धा आम्ही त्याचे आभार मानणार आहे का त्यांनी आता आम्हाला 1.5-2 तासापूर्वी आम्हाला सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. सुट्टी असून सुद्धा त्याचे सुद्धा आभार. पण तो चित्रपट काढत असताना जो काय अनुभव आणि त्याचा उत्साह एवढा प्रमाणात होता का आम्हाला वाटलं का चला काही हरकत नाही आहे, आपण एक दलित पॅन्थर जय भीम पॅन्थर काढून बघूया. परंतु आज आम्हाला असा आनंद होत आहे का संपूर्ण महाराष्ट्रभर सुपर डुपर हिट हा चित्रपट नक्कीच होणार आहे, याची आम्हाला गॅरंटी आहे. सर, चित्रपट आपण जो रिलीज डेट ठरवली ते 11 एप्रिलच का? हा, 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि 14 एप्रिल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. आणि दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही ठरवलं आहे की ह्याच दिवशी आम्हाला चित्रपट प्रदर्शित करायचा आहे आणि ते आमचं स्वप्न साकार झालेलं आहे. सर, चित्रपट काढताना आपल्याला खूप संघर्ष आला हे आपण बोललात. म्हणजे साधारणतः आपल्याला चित्रपट काढण्यासाठी किती वेळ लागला आणि या चित्रपटानंतर किंवा चित्रपटाच्या सुरुवातीपासून आपल्याला समाज माध्यमातून किंवा अनेक असे कुठे विरोध वगैरे झाला का? नाही, विरोध तर नाही झाला. संघर्ष कुठल्याही गोष्टी करत असताना संघर्ष होतोच, परंतु विरोध नाही झाला. विरोध म्हणता येणार नाही, परंतु काही ठिकाणी फोन येतात, काही ठिकाणी थोडस चर्चा होत आहे का भंतीजींनी कसा पिक्चर काढला. भंतीजी आशीर्वाद निर्माते आहे बरं का, आणि भंतेजींनी चित्रपट काढला म्हणजे त्यात वाव काय, तुम्ही जर भंतीजींना डोक्यावर घेतलं पाहिजे, त्यांचा तुम्ही सत्कार केला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याचा सत्कार केला पाहिजे का. आमच्या समाजामधला जो भंतीजी आहे, शिलबोधी भंतेजी, जे वय कमी असताना त्यांनी जी डेअरिंग केली आहे आणि त्यांनी कशा कशा पद्धतीने संघर्ष केलाय, आणि ती भावना न व्यक्त करता काही समाजातले काही कंटक ते आक्षेप घेतात, ते विरोध करतात का समाजामधले भंतीजी कसं काय पिक्चर काढू शकतात. जर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे योगी बाबा आहे, त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र आहे, ते चीफ मिनिस्टर बनू शकतात, ते मुख्यमंत्री बनू शकतात. मग आपल्या बौद्ध समाजामधला एक भंतीजी चित्रपट काढू शकत नाही. म्हणजे ही मानसिकता काही लोकांची. पण मला एक आनंद पण आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर लाखो लोकांनी हा चित्रपटाचा प्रचार केलेला आहे. गावागावामध्ये, खेडेगावामध्ये, गल्लीमध्ये, सिटीमध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांची मिटिंगा सुरू आहे. बौद्ध विहारामध्ये मिटिंगा सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर भंतीजी फिरत आहे.
कार्यकर्ते फिरत, यांचा काही संबंध नाही कुठल्याही पक्षाची, तेही फिरत आहे. जे पक्षामध्ये काम करतात तेही फिरत आहे का आपलं जय भीम पॅन्थर धूमधडाक्यात आपला रिलीज झाला पाहिजे आणि लाखोच्या संख्येने हा पिक्चर बघितला गेला पाहिजे. आणि हेच आमचं समाधान आहे, हेच आमचं यश आहे सगळ्यांचं. तर आपण राजकारणाबरोबर चित्रपट दृष्टीत प्रवेश केलाय, तर आपल्या भावना काय आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला आनंद होतोय? नाही, आता मी आरपीआय मध्ये होतो, आता दलित पॅन्थर मध्ये ती बाबासाहेब चळवळ ती रक्तात भिन नसलेली आहे. आणि सगळं करत असताना म्हटलं चला सगळे एकत्र झाले आणि बंधींचा आशीर्वाद, शिलबद्धी बंधींचा आशीर्वाद याला लाभलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला चित्रपट चा जन्म घातलेला आहे जय भीम पॅन्थरचा. चित्रपट निर्मात्या करता करता आपल्याला असा कुठला अनुभव आला की जो आपण आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर कराल? नाही, अनुभव असा एक आला का याच्यामध्ये मी बघितला आहे, याच्यामध्ये जे आम्ही स्टार घेतलेले आहे, जे चित्रपटामध्ये जे काही अभिनेते घेतलेले आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. पण त्यांनी असा तो एक पिक्चर त्यांनी केलेला आहे का एक असं स्वतःला वाटलंय का मी स्वतः पॅन्थर आहे, मी स्वतः जे भीम पॅन्थर आहे, मी पॅन्थर आहे, मी कुठल्या एका जाती धर्माचा मी पॅन्थर आहे. तो अनुभव मला सुखद करून गेलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आपण काय आव्हान करा? मी महाराष्ट्राच्या जनतेला एकच आवाहन करणार आहे, माझ्या मायबापांनो, आपण हा चित्रपट कुठलाही शो असू द्या, हा चित्रपट आपण बघितला पाहिजे, आवर्जून बघा. आणि तरुणांना महत्वाचं, तरुणांना माझा विनंती आहे, हा चित्रपट तरुणांनी बघितला पाहिजे, त्यातून बोध घेतला पाहिजे. आणि आज जे आपल्या समाजामध्ये जे चाललंय, बाबासाहेब चळवळीचं जे जे हे प्रॉब्लेम सुरू आहे, जे तोडमोड सुरू आहे, त्याच्या संदर्भात आपण त्यातून बोध घेऊन पुढची वाटचाल केली पाहिजे, एवढं मी सांगतो. जय भीम.